होणार आरती, मग मृत्यूचा मिळणार खूप शिजला मसालेदार बेत सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट. सायली आणि अर्जुन बेडरूम मध्ये येतात. त्यांना एक आवाज येऊ लागतो. इकडे तिकडे पाहतात तर बेडवरती खेळणं ठेवलेलं असतं. दोघं म्हणतात हे कोणी ठेवलं असेल. अर्जुन जातो आणि ते खेळणं हातामध्ये घेतो. तर त्यातून एक चिठ्ठी खाली पडते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, होणार पूजा होणार आरती, मग मृत्यूचा मिळणार खोट, शिजला मसालेदार बेत सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट. सायली आणि अर्जुन घाबरतात. सायली घाबरून तिला सगळ्या आतापर्यंतच्या झालेल्या वाईट गोष्टी आठवू लागतात. पूजे दिवशी झालेली दगडफेक, कारवरती ज्यावेळेस ती कोल्हापूरला निघालेली असतात त्यावेळेस दिलेली धमकी, आणि महिपतने सुद्धा कोर्टामध्ये धमकी दिलेली असते. या सगळ्या गोष्टी तिला एकामागे एक आठवत असतात. सर्व किस्सा फ्लॅशबॅक मध्ये दाखवलेला आहे प्रेक्षकांनो. सायली अर्जुनला विचारते, अहो महिपत खरंच इतक्या टोकाला जाऊ शकतो का? यावर अर्जुन म्हणतो, माहित नाही महिपतनंच केलेलं आहे का हे दुसऱ्या कोणी केलं आहे, त्यामुळे आपण काही ऍक्शन सुद्धा घेऊ शकत नाही, पण मी एक पोलीस कंप्लेंट नक्कीच करणार आहे. सायली म्हणते, अहो हे जर घरातल्यांना सगळं कळलं तर घरात पूजा आहे, आनंदी वातावरण खराब होईल. अर्जुन म्हणतो, पण अगं घरामध्ये बॉम्ब असेल तर आपल्याला शोधावं लागेल, पण मी एक रिक्वेस्ट करतो पोलिसांना की तुम्ही नॉर्मल साध्या ड्रेसमध्येच या, जेणेकरून घरातल्यांनाही वाटेल की हे पण गेस्टच आहेत आणि त्यांना शंकाही येणार नाही. सायली म्हणते, तोपर्यंत आपण शोधायला सुरुवात करायला हवी. मी मानसी आणि कलाला बरोबर घेते आणि सुरुवात करते. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, मी सुद्धा पोलिसांना कॉल करतो. तेजस आणि अद्वैतला सुद्धा मदतीला घेतो. सायली निघालेली असते तोपर्यंत अर्जुन म्हणतो, बायको अगं काळजी घे, घरात बॉम्ब असेल तर काही होऊ शकतं. सायली म्हणते, अहो तुम्ही असताना मला काही होणार नाही. अर्जुन लगेच पोलिसांना कॉल करतो. तेजस कुमुद मावशीच्या रूममध्ये आलेला असतो. तर मावशी त्याला रूममध्ये दिसत नाही. तो आवाज देतो, पण कुमुद मावशी बाथरूममध्ये सिगरेट ओढत बसलेली असते आणि महिपतला सगळा अपडेट देत असते. मावशी बाथरूममधून बाहेर येते. तेजस म्हणतो, अहो कसला तरी जळलेल्याचा वास येत आहे. तेजसला या ठिकाणी संशय आलेला असतो की कुमुद मावशी खरोखर वेडी आहे का वेड्याचं नाटक करते. कल्पना प्रतिमाला फोन करते आणि तिला विचारते, अगं तुम्ही दोघं जन्माष्टमीसाठी निघालात की नाहीत? आम्ही इकडे तुमची वाट पाहत आहे. प्रतिमा म्हणते, अगं रविराज एका कामासाठी पुण्याला गेलेले आहेत, ते अजून आलेले नाहीत आणि मलाही वाटत नाही की मला यायला जमेल म्हणून. कल्पना म्हणते, का गं तुझी तब्येत व्यवस्थित नाही का? अगं माझी तब्येत ठीक आहे, पण मनस्थितीचं काय करू? अगं तुला तन्वीची आठवण येत आहे का? प्रतिमा म्हणते, अगं तुला खरं सांगू का, त्या दिवशी आम्ही वात्सल्य आश्रमामध्ये गेलो होतो. भिंतीवरती मला एक चित्र दिसलं, ते तन्वीनंच काढलेलं होतं, कारण तन्वी लहानपणी आमच्याकडे असताना ती असं चित्र काढायची. कल्पना म्हणते, म्हणजे तुला अपघाताच्या आधीच्या गोष्टी आठवू लागल्यात वाटतं. प्रतिमा म्हणते, हो मलाही तसंच वाटत आहे. अगं परवा डॉक्टरांनी बदलून गोळ्या दिल्या ना, त्याचाच फायदा झाला आहे असं वाटत आहे, पण असं अर्धवट आठवलं ना तर जास्तीचा त्रास होतो. असं वाटतं लहानपणी इतकी गोड वागणारी तन्वी मोठीपणी अशी का वागायला लागली असेल. कल्पना म्हणते, अगं म्हणूनच तुला म्हणते मी, थोडा वेळ पूजेमध्ये ये, पूजेमध्ये रमलीस ना की तुला बरं वाटेल. प्रतिमा म्हणते, अगं नको, थोडंसं एकटा वेळ घरामध्ये शांत बसलं ना की आपोआपच बरं वाटायला लागेल. कल्पना म्हणते, मी तुला फोर्स करणार नाही, पण उद्या जन्माष्टमीसाठी दोघेही या. बरं ठीक आहे, उद्या येतो आम्ही. सुमनच्या भावाकडे थोडा वेळ जाणार आहे आणि तिकडून तसेच तुझ्याकडे येतो. कल्पना म्हणते, आता मी फोन ठेवते आणि तुला या सगळ्या गोष्टी जुन्या आठवू लागल्या आहेत ना हे यांना सांगते, त्यांनाही खूप आनंद होईल. प्रेक्षकांनो, या दोघींचं फोनवरचं बोलणं सगळं नागराजने ऐकलेलं असतं. नागराज तिथं उभं राहून विचार करतो, अरे त्या श्रद्धा डॉक्टरने येऊन सगळा घोटाळा केला, मी गोळ्या बदलल्या होत्या, आता बहिणीला सगळं आठवू लागलं आहे, हे मला महिपतला सगळं सांगायलाच हवं. सायली, कला, अद्वैत बॉम्ब शोधत हॉलमध्ये येत असतात आणि ते म्हणतात, कुठेच सापडलं नाही, मला काही कळत नाही. एवढे शब्द कल्पनाच्या कानावरती पडतात आणि ती म्हणते, अरे तुम्ही सगळेजण काय शोधत आहे? तिघही वेगवेगळी उत्तरं देतात. त्यावरून कल्पनाच्या लक्षात येतं की हे तिघही खोटं बोलत आहेत. कल्पना म्हणते, खरं सांगा तुमच्या सगळ्यांचं काय चालू आहे ते. इतक्यात अस्मिता सरबत घेऊन येते. कल्पना म्हणते, अगं अर्जुन कुठे आहे? पूर्णाची म्हणते, बरं आठवलं, पूजेसाठी तयारी झाली का? बाती तेलात भिजवून ठेवल्या आहेत का? सायली म्हणते, हो. कल्पना म्हणते की बहुतेक अर्जुन गार्डन मध्ये तयारी झाली की नाही पाहत असेल, मीही जाऊन बघते. अस्मिता म्हणते, थांब मी हे येते. त्यानंतर अद्वैत म्हणतो, आबा यांच्या गार्डनमध्ये बदामाचं झाड खूप सुंदर आलेलं आहे, तुम्हाला ते खूप आवडेल. इतक्यात पूर्णाची म्हणते, अरे भाल्या, तुला गुलाबाची फुले खूप आवडतात ना, आमच्या गुलाबाला छान असा बहार आलाय, चल मी तुला दाखवते, आपण दोघे जाऊयात. सगळे बाहेर गेल्यावर कला म्हणते, अगं या सगळ्यांना असं खोटं सांगून किती वेळ गुंतवून ठेवणार आहे, मूळ धोका तर तसाच आहे. अद्वैत म्हणतो, मग काय करणार होतो? अर्जुनच्या आईला तर शंका आलीच होती, मग आबांना सुद्धा आली असती ना. सायली म्हणते, बरं झालं सगळे गार्डनमध्ये गेलेत, ते हे आता पोलिसांबरोबर बोलतच असतील, पण तुम्ही कोणीही चेहऱ्यावरती ताण दाखवू नका बरं का. हा मानसी, म्हणजे कोणाला संशय सुद्धा यायला नको. अद्वैत म्हणतो, बहिणी मिळालेली धमकी खरी आहे ना, नाहीतर कोणीतरी चेष्टा करत असेल. सायली म्हणते, नाही भाऊजी, मला माहित होतं की यांच्या जीवाला धोका आहे, याची कल्पना मला आधीच होती, पण महिपत आता सगळ्यांच्या जीवावर उठला आहे. कला म्हणते, आपण काही रिस्क घेऊ शकत नाही, पण घरात काही सापडलं नाही, आता पुढे काय करायचं? सायली म्हणते, हे पोलीस कमिशनर सोबत बोलतायत, आपल्या घरात साध्या विषयातील पोलीस असणार आहेत, म्हणजे पूजाही व्यवस्थित पार पडेल आणि कोणाला भीतीही वाटणार नाही. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, आपण जाऊन परत एका मागच्या रूम्स मध्ये चेक करूया. इकडे महिपतच्या अद्द्यावरती सगळे जमलेले असतात. गायत्री महिपतला म्हणते, अरे कधी होणार आहे तुझा धमाका? जी कोण बाई पाठवलेली आहे ती भरोशाची तरी आहे का? स्वतःही बुडेल आणि सोबत आपल्यालाही बुडवेल. महिपत म्हणतो, माझी माणसं लेचीपेची नाहीत, एकदाच निशाण लावतात आणि काम तमाम करतात. इकडे अर्जुन पोलिसांची वाट पाहत असतो. एवढ्यात पोलीस येतात. पोलीस साध्या वेशात आलेले असतात म्हणून तो त्यांना थँक्यू म्हणतो. अर्जुन म्हणतो, मी सगळ्यांना आपापल्या रूममध्ये तयार होण्यासाठी पाठवलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला बॉम्ब शोधायचा आहे. त्यांना कळालं तर ते उगाच जास्तीचं टेन्शन घेतील आणि ही गोष्ट मला कोणालाही कळून द्यायची नाही. अद्वैत येतो आणि विचारतो, काय झालं, काही सापडलं का? अर्जुन म्हणतो, नाही अजून.
अर्जुन म्हणतो आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. पोलीस वॉर्म शोधत आहे, तोपर्यंत घरातील मंडळी त्यांच्या रूममधून अजिबात बाहेर आली नाही पाहिजे, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कला म्हणते बरं ठीक आहे, तुमचं इथलं काम झालं की तुम्ही आम्हाला एक खून करा. अद्वैत म्हणतो अरे पण तू कसली खून करणार आहेस? अर्जुन म्हणतो पोलिसांचं शोधायचं काम झालं की मी घंटेचा आवाज करतो, याच्यावरून तुम्हाला कळेल की पोलिसांचं काम झालेलं आहे. अद्वैत म्हणतो मी पटकन प्रताप काकांच्या रूममध्ये जातो. कला म्हणते थांब अद्वैत, तिथे कल्पना काकू आहे, त्या काही तुझं ऐकणार नाही, मी तुझ्या बरोबर येते. सायली अर्जुनला म्हणते अहो काळजी घ्या. अर्जुन म्हणतो डोंट वरी बायको, मी मलाही काही होऊ देणार नाही आणि घरातल्या कोणालाही काही होऊ देणार नाही, आय प्रॉमिस. अर्जुन पोलिसांना म्हणतो तुम्ही आता बॉम्ब शोधायला सुरू करा आणि पोलीस बॉम्ब शोधायला सुरुवात करतात. अर्जुन घंटेचा आवाज करतो आणि सगळ्यांना खाली बोलवून घेतो. त्यांना सांगतो हॉलमध्ये काही सापडलेलं नाही, पण आता आपल्याला सगळ्यांच्या बेडरूम चेक करायचे आहे, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना खाली बोलवावं लागेल. इकडे तेजस कुमुद मावशीच्या घरी आलेला असतो आणि साहित्य शोधताना त्याला आधार कार्ड सापडतं. तर आधार कार्डवरती जो फोटो आहे तो सुभेदारांच्या घरी असलेल्या कुमुद मावशीची मॅच होत नाही. त्याच्या लक्षात येतं की ही कुठे कुमुद मावशी आहे. इकडे अर्जुन सगळ्यांना मोठमोठ्यांदा हाका मारत असतो. सगळेजण खाली येतात आणि म्हणतात अरे का ओरडतो आहे तू, का हाका मारत होतास? सायली येते आणि म्हणते अहो अद्वैत भाऊजींना कृष्ण जन्माष्टमीची कथा ऐकायची होती. कला म्हणते अगं पूर्णाची प्लीज सांग ना. सगळेजण खाली बसतात. पूर्णाची कृष्ण जन्मकथा सांगायला सुरुवात करते. पूर्णाची म्हणते कुठल्याही परिस्थितीत संयम राखणं, बुद्धीने मात करणं हे सगळे गुण आपण कृष्णाकडून घ्यायला हवेत. त्याने कायम सत्याच्या मार्गाने जाऊन दुर्जनांचा नाश केला. त्याने गोपिकांना सक्षम केले. त्याला माहित होते घरची पिढी जर सक्षम झाली तरच पुढची पिढी सक्षम होणार आहे. कृष्ण व्यक्ती नाही तर शक्ती आहे. इतक्यात राहुलची बायको उठते आणि ती चाललेली असते. सायली तिला विचारते काय हवं आहे का? तर ती म्हणते अगं मी माझी पाण्याची बाटली आणायला चालली आहे. सायली म्हणते इथे स्वयंपाकघर आहे, मी तुला पाणी आणून देते. ती म्हणते नको, मी माझी पर्सनल पाण्याची बॉटल आणलेली आहे, ती घेऊन येते. सायली म्हणते अगं इथे पूर्णाची इतकी छान जन्मकथा सांगत आहे, ती तू ऐक, मी तुझी पाण्याची बाटली आणून देते. ती जाऊन परत जागेवर बसते. राहुलच्या आईला म्हणते मॉम ही अशी का आहे सायली, तिने मला आताच जाऊन दिले नाही, मला थोडंसं काहीतरी गडबड आहे असं वाटतं. तर ती म्हणते अगं मग हिच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल. पूर्णाची जी कथा सांगून झालेली असते. पूर्णाची म्हणते आपल्याला नेहमी म्हणून कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. तो खेळकरही आहे आणि कठोरही आहे, दंडकही आहे आणि हळवाही आहे. रोहिणी उठून चाललेली असते. कला तिला अडवते आणि म्हणते काय झालं रोहिणी मॅडम? तर ती म्हणते अगं वॉशरूमला जायचं होतं, तिकडेही तू माझ्या मागे येणार आहेस का? ती म्हणते अहो जन्मकथा एवढी छान पूर्णाची सांगत आहे, ती ऐका ना. तर ती म्हणते अगं मला वॉशरूमला जायचं आहे, पण रोहिणी काही ऐकत नसते. त्या सायली येते आणि म्हणते चला मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. पूर्णाची म्हणते ज्या स्त्रिया निराधार होत्या, विधवा होत्या, त्यांना कृष्णाने आधार दिला होता. आपल्या शरीराच्या 16,000 नाड्या असतात, त्याचे स्वामी श्रीकृष्ण आहे. रोहिणी प्रेरणाला म्हणते अगं तुझा संशय बरोबर आहे, या दोघींनी मला एकटीला वॉशरूमला सुद्धा जाऊ दिलेलं नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. पूर्णाची कथा सांगून झालेली असते. ती म्हणते अद्वैत झालं का समाधान? तर तो म्हणतो हो. अरे चला आता पूजेची वेळ झाली आहे, आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे. अर्जुन कुठे आहे? अर्जुन येतो. प्रताप म्हणतो बरं झालं आलास, अरे 12ला आता 5 मिनिटं कमी आहेत. पूर्णाची म्हणते हो चला आपण पूजेला सुरुवात करूया. इकडे सायली, मानसी आणि कला मिळून बाळगोपाळाची अभिषेक पूजावर अर्चा पूर्ण करतात. बाळगोपाळाचा पाळणाही होतो. इतक्यात पोलीस त्यांचं काम करून हळूच निघून जातात. मैपतला नागराजचा फोन येतो. मैपत म्हणतो नागराज शेठ तिकडची काही खबर बात? मैपत नागराजसोबत बोलण्यात गुंतलेला असतो. एवढ्यात कुमुद मावशी मात्र डाव साधते, तिथून हळूच पळून जाते. मैपत गायत्रीला म्हणतो की तुझी मावशी कुठे पळाली असेल? गायत्री चिडते आणि म्हणते ते जर मला माहित असतं तर मी थोड्या वेळासाठी तर काय गेले बाहेर, इतक्या तुमच्या नाकासमोरून मावशी पळाली, उगाच तुमच्यावर विश्वास ठेवला. इतक्यात राहुल तिथे येतो आणि विचारतो अरे काही प्रॉब्लेम झालाय का? तुमचे चेहरे का पडले? गायत्री खूप चिडलेली असते, उठते आणि म्हणते छे मैपत असताना काय प्रॉब्लेम होणार आहे? त्याची माणसं इतकी तयार आहेत ना, एकदा निशाणा लावला ना की अगदी बेचूक ते निशाणा साधतात. काय मैपतराव, एका बाईला सांभाळणं काही त्यांच्यासाठी अवघड नाही. मैपत म्हणतो काय नाही रे, ती बाई पळाली. राहुल म्हणतो अशी कशी काय पळाली? आता पळून ती सुभेदारांच्या घरी गेली तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. मैपत म्हणतो अशी कशी जाईल? तिला काय सुभेदारांचा पत्ता माहित आहे का? उगाच काहीतरी बोलायचं. गायत्रीबाई तुमच्या तेजस आणि मानसीने खऱ्या कुमुदचा चेहरा पाहिला आहे का? गायत्री चिडते आणि म्हणते त्यांनी जर खऱ्या कुमुदचा चेहरा पाहिला असता तर आपण कुठे कुमुद उभी करू शकलो असतो का मैपतराव? कळलं का राहुल, काही होणार नाही, कुठेही जाऊ दे तिने, काय प्रॉब्लेम होणार नाही. राहुल म्हणतो तिच्या इथून जाण्याने खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. गायत्री म्हणते एक्झॅक्टली. मैपत म्हणतो प्रॉब्लेम व्हायला सुभेदारांच्या घरातील एक तरी माणूस जिवंत राहायला हवा ना. गायत्री म्हणते काय, आता तुम्ही स्वतःची चूक झाकण्यासाठी काही बोलू नका. मैपत चिडतो आणि म्हणतो माझी काही एकट्याची जबाबदारी होती का गायत्रीबाई? मग चूक कशी एकट्याची? एवढं वाटत होतं तर थोबाड धुवायला जायचं नव्हतं. तिला माझ्याच माणसांनी उचलली, खोटी कुमुद मीच पेरली, उपकार विसरायचे नाही गायत्रीबाई. गायत्री म्हणते तेच उपकार महागात पडायला नको म्हणजे झालं. राहुल म्हणतो बर, पण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहात तुम्ही? मैपत म्हणतो नाही होत गडबड, काही गडबड होत नाही. प्रेक्षकांनो इकडे सगळेजण पूजेमध्ये रमलेले असतात. इतक्यात कुमुद मावशी वेड्याचं नाटक करत किचनमध्ये पोहोचलेली आहे बघा. गॅसवरती ठेवलेलं दुधाचं पातील ती बाजूला घेते आणि त्याच्यामध्ये विष ओतते. इतक्या तिथे अस्मिता येते आणि तिला थडकते. अस्मिता म्हणते अहो तुम्हाला काही हवं होतं का? कुमुद मावशी वेड्यासारखं बडबडत राहते आणि मोठ्यांदा आरडाओरडा करते. अस्मिताला मारायला जाते. अस्मिता घाबरते. इतक्यातच मानसी तिथे येते आणि अस्मिताची माफी मागते. कल्पना आणि प्रतापने अश्विनला त्यांच्या रूममध्ये बोलावून घेतलेलं असतं. कल्पना म्हणते अरे अश्विन सकाळपासून तू कुठे होतास? आपल्या घरात पूजा होती ना. अश्विन म्हणतो पूजेमध्ये मी कशासाठी थांबायचं होतं? तुम्ही सगळे कसे एन्जॉय करताय ते पाहण्यासाठी. प्रताप म्हणतो अरे आम्ही एन्जॉय करत नव्हतो, अद्वैत आणि तेजस किती अडचणीमध्ये आहेत.
सायली, अर्जुन आम्ही सगळे त्यांची मदत करण्यासाठी किती धावाधाव करत आहे. अश्विन म्हणतो, डॅड हे सगळं ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही. तुमचं सगळं चांगलं चाललंय ना, ते चालू द्या. तुम्ही निर्लज्ज झालाय तसं मी निर्लज्ज होऊ शकत नाही. प्रताप म्हणतो, अश्विन तोंड सांभाळून बोल. आम्ही तुझे लाड करतो म्हणून तू दिवसेंदिवस उद्धट होत चालला आहेस. अश्विन म्हणतो, सांगा डॅड मी काय चुकीचं बोलतोय. तुम्ही सगळेजण इथे एन्जॉय करताय. या घरची धाकटी सोन तिथे जेलमध्ये शिक्षा भोगते. आणि शिक्षा कशाची भोगते? खून केल्याची का दरोडे केल्याची, फक्त खोटं बोलण्याची शिक्षा भोगत आहे. तुम्ही सगळ्यांनी तिचा विषय सोडून दिलाय. तुम्हाला सगळ्यांना कोणाला तिची आठवण सुद्धा येत नाही. घरात सगळे सण साजरे करताय, पाळणे करताय. कल्पना म्हणते, अरे अश्विन गेली 2 वर्ष झालं ती कोर्टामध्ये खोटी साक्ष देते, तरी सुद्धा ती तुला निर्दोषच वाटते का रे? अश्विन म्हणतो, मी असं म्हणतच नाही की ती निर्दोष आहे. मला मान्य आहे की तिने कोर्टामध्ये चुकीची साक्ष द्यायला नको होती. अश्विन म्हणतो, मम्मा मला एक सांग की या जगात कोणाचं काही चुकत नाही असं एकतरी माणूस आहे का ग? कल्पना म्हणते, बाळा तुला कसं समजवायचं? तन्वीने चूक केली नाही तर तिने गुन्हा केला आहे. अश्विन म्हणतो, हो तिने गुन्हा केलाय, पण बायको चुकीची वागली म्हणून तिला सोडून जाणारा पळून जाणारा नवरा नाहीये मी तिच्यावर प्रेम करतो आणि आता तिला पश्चाताप होतोय ना, मग मी तिची आता साथ देणार. प्रताप म्हणतो, बरोबर ठीक आहे. उद्या दही अंडे आहे, त्यावेळेस तरी तू बाहेर ये. उद्या ट्रस्टची भरपूर लोक येणार आहे. तू बाहेर आला नाहीस ना तर ते बरोबर दिसणार नाही. अश्विन म्हणतो, नाही धाकटी सून जेलमध्ये आहे तरी तुम्ही सण साजरे करताय, ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव साजरा करताय, हे वाईट दिसेल. दादा आणि वहिनी तर लष्कराच्या भाकऱ्या बसतायत. त्याचे मित्र तेजस आणि अद्वैत त्यांना तो मदत करतोय, पण स्वतःचा भाऊ आणि त्याची बायको जगू दे नाहीतर मरू दे याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. मी उद्या अजिबात घरात थांबणार नाही, दॅट्स फायनल असं म्हणून अश्विन निघून जातो. अश्विनचं हे बोलणं ऐकून कल्पना आणि प्रताप मात्र दुःखी होतात. इकडे मानसी सायलीच्या रूम मध्ये येते आणि मानसी सायलीला सांगते की अगं आपल्या घरामध्ये जी कुमुद मावशी आहे ना ती खोटी कुमुद मावशी आहे. आताच तेजसचा फोन आला होता. तेजसनं सांगितलेला सगळा किस्सा मानसी सायलीला सांगते. सायली म्हणते, तू एक काम कर, त्या रूम मध्ये आहेत का बघ, मी खाली जाऊन पाहते. मानसी खोट्या कुमुद मावशीच्या रूम मध्ये येते, पाहते तर कुमुद मावशी रूम मध्ये नसते. ती म्हणते, हिचा पण सामान चेक करूया. तिला कपाटामध्ये एक आठवडं दिसतं. ती घेते, त्यात पाहते तर बिडीचं एक पाकिट आणि तिला मोबाईल सापडतो. तर मोबाईलमध्ये महिपतचा नंबर असतो. इतक्यात मावशी रूम मध्ये येते. मावशी आता वेड्याचं नाटक करू लागते. दूर अंधार तू माझी छाया. मानसी तिला म्हणते, तुझं नाटक बंद कर, खरं सांग तू कोण आहेस आणि तुला इथे कोणी पाठवलं आहे. ती मानसीला ढकलून देते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. ती सायलीला आवाज देते, सायली सायली, आणि एवढ्या सायली रूम मध्ये येते. मावशीला पकडते आणि अर्जुनला आवाज देते. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? ती म्हणते, ही खोटी कुमुद मावशी आहे, हिला बांधून ठेवायचं आहे. अर्जुन मावशीला खुर्चीला बांधून ठेवतो आणि मानसीला सायली पाणी देते. आता इकडे तेजसला रस्त्यात बसलेली खरी कुमुद मावशी सापडते. अर्जुन सायलीला विचारतो, अगं मानसी ठीक आहे का? तिला जास्त लागलं नाही ना? सायली म्हणते, नाही ती आता उठून बसली आहे. अर्जुन म्हणतो, कुटी कुमुद मावशी आपल्या घरामध्ये का आली असेल? अर्जुन म्हणतो, आपल्याकडे आलेली कुटी कुमुद मावशी आणि बॉम्बची मिळालेली चिठ्ठी याचं काही कनेक्शन असेल का? सायली म्हणते, मला असं वाटतंय की त्या चिठ्ठीचा आपण अजूनही व्यवस्थित विचार करायला हवा. बॉम्बची धमकी देऊन बॉम्ब ठेवलेला नाही असं कोण करेल? हा एक माइंड गेम सुद्धा असू शकतो की कोणीतरी आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं करत असेल, पण कोणी असं का करेल? अर्जुन विचार करत असतो बॉम्ब, आणि तो म्हणतो की बॉम्ब फिजिकल नसेल, कदाचित दुसरं काहीतरी असेल. सायली म्हणते, दुसरं काहीतरी म्हणजे तो बॉम्ब नक्की दुसऱ्या कुठल्या स्वरूपात आहे हे आपल्याला कसं कळेल? अर्जुन म्हणतो, दुसरा बॉम्ब काय आहे हे खोट्या कुमुद मावशीला नक्कीच माहित असेल, पण आपण विचारायला गेलो ना ते आपल्याला काहीच खरं सांगणार नाही. पोलिसांना कळवलं तर पोलीस तिच्याकडून वधवून घेतील, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. बॉम्ब ब्लास्ट झाला तर काय करायचं आपण? दोघंही विचारात करत असतात की आता बॉम्ब नक्की दुसऱ्या कुठल्या स्वरूपात असेल. सायलीच्या आता जी चिठ्ठी असते ती परत एकदा ती उघडून पाहते. परत एकदा सायली ती सगळी दिलेली धमकी वाचते आणि मेसेज डिकोड करण्याचा प्रयत्न करते. इतक्या दोघांच्याही लक्षात येतं की जेवणाविषयी काहीतरी आहे. मग सायलीला आठवतं ज्यावेळेस ती कुमुद मावशीला शोधत किचनमध्ये गेलेली असते, तेव्हा ती अस्मिताला विचारते की अहो तुम्ही कुमुद मावशीला पाहिलं का? अस्मिता म्हणते, का? अहो त्या त्यांच्या रूममध्ये नाहीत. तेव्हा अस्मिता म्हणाली असते की ती किचनमध्ये काहीतरी कुडबुड करत असते. तिने विचारलं काय, तेव्हा ती तिच्या अंगावर धावून आलेली असते. धमकीच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मिळणार घोट. यावरून तिच्या लक्षात येतं की प्रसादानंतर आपण मसाले दूध बनवलेलं आहे माणसांना देण्यासाठी. दोघांच्याही लक्षात येतं की मसाले दुधामध्ये काहीतरी टाकण्याची शक्यता आहे. सायली पटकन पळत पळत घरामध्ये येते. कल्पना आणि विमलला थडकते. सरळ ती किचनमध्ये जाते आणि शोधाशोध करत असते. इकडे सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. पूर्णाची भाल्याला म्हणते की तुम्ही सगळे आल्यामुळे जन्माष्टमीला चांगली रंगत आली. भाल्या म्हणतो, पूर्णे तुमची ही जन्माष्टमी माझ्या भरपूर दिवस लक्षात राहणार आहे बघ. इकडे कल्पनाने सगळ्यांना मसाले दूध दिलेलं असतं आणि सायली मात्र किचनमध्ये शोधाशोध करत असते. इतक्या सायलीला किचनमध्ये पडलेली विषाची बाटली सापडते. ती पटकन पळत पळत जाते आणि पूर्णाईच्या हातातील दुधाचा ग्लास ढकलून देते. ते दूध रोहिणी आणि प्रेरणाच्या हातावरती सांडतं आणि भासतं. हे बघून पूर्णाई खूप चिडते. ती म्हणते, काय आहे हे सायली? कल्पना म्हणते, अगं सायली हा काय वेडेपणा आहे? सायली रोहिणी आणि प्रेरणाची माफी मागते माझ्यामुळे तुम्हाला भाजलं म्हणून. भाल्या उठतो आणि म्हणतो, अगं सायली तू अशी आता ताईपणा करणारी मुलगी नाहीस. मग आताच तुला काय झालं आणि तू दूध का सांडवलं? प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला दहीहंडी पाहायला मिळणार आहे.